सोहम माझं काही चुकलंय का? नाही नाही, तुझी काहीच चूक नाही झाली आहे शुभ्रा. जी काही चूक झाली ना ती माझी झाली. इतकी वर्ष आम्ही मेहनत घेतोय ना, ही सुद्धा माझी चूक. इतका अभ्यास करून आम्ही या सगळ्या गोष्टी ठरवल्या, ती सुद्धा चूक ना माझी. कारण बिझनेस मधलं सगळं तुला कळतं. देवाने जी काही अक्कल दिली ती सगळी तुला दिली ना. सोहम तू असं का बोलतोयस? सॉरी, बॉसशी कसं बोलायचं हे सुद्धा कळत नाही ना मला. सर्वार्थाने नालायक आहे गमी शुभ्रा, खरंच. जाऊन दे, बॉस. बस ना बस ना, अगं बॉस आहेस तू, बस. सोहम बस ना बस. अरे सुझॅन, तू अशी उभी कायच नुसती? मॅडम आहेत समोर, चहा कॉफी काहीतरी मागव त्यांच्यासाठी, जा. किंवा तू नको, थांब. तुला कॉफी चहा मी आणतो. सोहम ऐक ना. नाही नाही सोहम, सांगतो सोहम, पटकन. मी तुझ्या पटकन. पाया पडते बघ, प्लीज असं नको करू. मी पाया पडते तुझ्या. मला अजून लाज नको आणू. अरे तुझं काय संबंध आहे शुभ्रा? तू लाज आणलीस मला सगळ्यांसमोर. प्रूव्ह केलंस की नाही तू कशी हुशार बिझनेसमन आहेस. आम्ही आतापर्यंत इतकी मेहनत घेतली, त्या सगळ्यावर पाणी फिरवलंस ना तू. ठीक आहे, हे बघ हे बघ मॅडम, ही फाईल, हे बघ, हे सगळं आम्ही तयार केलंय. पण आता तुम्ही सांगा कसं कॅम्पेनिंग करायचं आम्ही. सोहम मला आईनी बोलायला सांगितल्यावर मला जे वाटलं, जे सुचलं ते बोलले रे मी. खरंच असा काहीच उद्देश नव्हता माझा. कशाला थांबायचं ना? मी सांगितलं होतं की नाही तुला घरी जायला, मग का थांबलीस? सोहम मी नव्हते थांबले स्वतःहून, आईने सांगितलं म्हणून थांबले मी. मग थांबायचं ना, पण मग तोंड तरी बंद ठेवायचं ना शुभ्रा. कोणी हा सगळा शहाणपणा करायला सांगितला होता तुला? सोहम हे ना, दुसऱ्यांच्या चुका काढणं खूप सोपं असतं शुभ्रा, पण जेव्हा ती वेळ स्वतःवर येते ना तेव्हा कळतं काय होतं ते. इतकी वर्ष लागली मला मॅडमचा विश्वास जिंकायला, पण तू काय केलंस? एका नाही नाही, असं काही नाही होणार आहे. हा ए बघ, तुला नकोय ना मी इथे थांबायला, मी निघून जाते, मी लगेच जाते. पण तू शांत राहा. हा ए बघ, निघाले मी. ते शुभ्रा तू नको जाऊस प्लीज, मी जातो. तसंही मी इथे थांबून काय करू सांग? इथे तुझी गरज आहे अगं. मॅडमना सुद्धा तू इथे थांबायला हवीस. आता हे सगळं कॅम्पेन तू बघणार आहेस, तू डिसिजन्स घेणार आहेस. मी इथे असण्याची काही गरज नाहीये शुभ्रा. त्यापेक्षा आपल्या बबडूला तरी मला निदान सांभाळता येते का बघतो. नको ना. नाही मी जातो. सोहम ऐक ना, प्लीज प्लीज. तू टेन्शन नको घेऊस, मी मोठ्या मॅडमची परमिशन घेऊनच जाईन. पण तू थांब इथे. आणि सुझॅन चल, आपली इथे कोणाला गरज नाहीये, आपल्याला सुट्टी. सॉरी आणि शुभ्रा, सॉरी. नको ना सोहम. अरे ऐक ना माझा सोहम. सर बॅग. मिस्टर सोहम कुलकर्णी, येस मॅम. ऑफिस आवर्स अजून संपले नाही आहेत. तुम्ही कुठे निघालात? हो मॅडम, मी खरं तर निघणार नव्हतो एवढ्या लवकर, पण आजचं माझं ऑफिस मधलं काम सगळं संपलंय. मला माहितीये, तरी पण लवकर निघणं बरोबर नाहीये. पण मॅडम, बबडू घरी आजोबांना खूप त्रास देतोय आणि शुभ्रा पण इथेच ऑफिसमध्ये, तर म्हणून म्हटलं घरी जावं. चालेल ना मॅडम? आणि तुमची सेक्रेटरी? ही कुठे निघाली? मॅडम, मीच इथे नाही म्हटल्यावर तिचं पण काम आपोआप संपलेलंच आहे ना. म्हणजे ती थांबून काय करणार इथे, म्हणून तिला ड्रॉप करून मी पुढे जाईन म्हणतो. तेवढाच उद्याचा अजेंडा सुद्धा तिच्याबरोबर डिस्कस करता येईल. पण मॅडम, तुमचं काही काम असेल तर सांगा, मी तिला थांबायला सांगतो. नाही ठीक आहे, या तुम्ही. चला मिस सुझॅन, निघूया.
उतर. सो इथे का थांबलायस? बोर जागा आहे ही. जस्ट लाईक शुभ्रा. किती हॉट आहे इथे. जस्ट लाईक यू. इथे नको. चल ना आपण कुठल्या तरी मस्त प्लेसवर जाऊया जिथे छान कूल असेल. एक 5 मिनिटाचं काम आहे माझं, ते झाल्यावर जाऊया. नो. बेबी प्लीज. हा शेट थांबलाय ना, 5 मिनिटात त्याच्याबरोबर काम उरकून घेतो. जाऊया ना, तुला पाहिजे तू. ओके. गरम होत आहे ना तुला? आईस्क्रीम खाणार? येस. मी आणू का तू आणतेस? मी आणते. So caring. मी आले. ओम सर, मी या मुलीमध्ये पूर्णपणे बुडालेलं दिसतंय. तुझ्यांमध्ये जी मजा आहे ना, ती दुसऱ्या कोणातच नाही. ते मला कसं कळणार? तुला कळायची गरज पण नाही. चल कामाचं बोलूया. त्यासाठीच तर भेटलोय ना आपण. तुमचं काम 100% झालं म्हणून समजा. नक्की? हो, म्हणजे काय 100%. कसं आहे, मी क्लायंटच्या ऑफिसमध्ये आपला एक माणूस प्लॅन केलाय. तू काय करणार? काय करणार? तो क्लायंटला कन्व्हिन्स करणार की DBK ग्रुपला पुन्हा एकदा चान्स द्या. फक्त त्यासाठी 5 लाख रुपये हवे. शेठ, लवकरात लवकर काम झालं पाहिजे. आता नक्की होणार. सोम सर, बिझनेस कसा करावा हे तुमच्याकडनं शिकावं माणसांनी. हे तुम्हाला कळते हो, आमच्या मातोश्रींना कळायला पाहिजे ना. माझ्या हातात बिझनेस दिला असताना आतापर्यंत कुठच्या कुठे नेऊन ठेवला असता. एक क्लीन बिझनेस वगैरे सगळ्या अंधश्रद्धा येतो. जाऊ दे, आपण आत्ता काहीच नाही करू शकत. आता मी जे करायचं ते मी करतो, तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. थँक्यू. या पामर. कशी आईस्क्रीम? छान आहे. तू ठेवून दे. बोल बबडू. एक दाडा लवकर ये ना घरी. या दत्तोबा सोबत मला खूप कंटाळा आता. त्यांना खेळायलाच काही जमत नाहीये. अरे बाळा, मी कसा आता घरी येणार? मी खूप महत्वाच्या कामात आहे ना. एक दाडा प्लीज ये ना रे. हे बघ बबडू, ही सगळी चूक आहे ना तुझ्या आईची आहे की नाही?
मुळात मला सांग, पणजोबांबरोबर ती तुला एकट्याला सोडून गेलीच कशी? हो, चूक तिचीच आहे. मी मगाशी तिला फोन पण लावलेला होता, पण ती तरी घरी नाही आली. ये ना, आता मी खूप बोर झालोय. हे बघ बाळा, मला सांग, पणजोबा जर घरी नसते तर शुभ्रा तुला एकट्याला सोडून गेली असती का बाहेर? नाही. किंवा यापुढे पणजोबांना काही त्रास झाला तर ती तुला एकट्याला सोडून जाईल का त्यांच्या बरोबर? कळतंय ना मी तुला काय बोलतोय ते? हो डॅडा. क्लेवर बॉय. बाय. थँक्यू डॅडा. हम्म. आपण असंच इथे उभं राहायचंय का? चल, तू म्हणशील तिथे जाऊया. लेट्स गो. पंजोबा पंजोबा. आता काय हवंय तुला? झाले सगळे खेळ खेळून झाले नक्की? एक काम कर, देवासारखा स्वस्थ बसू दे. नाही तू चित्र काढतो, चित्र काढतो. नाही, मला नाही काढायचं चित्र. काय करायचं तुला? मला घोडा खेळायचंय. घोडा? हो. आता यावेळेला हो. म्हणजे लहानपणी खेळतो तो घोडा? हा. तो कुठे ठेवला मला माहित नाही. मला माहितीये. हा? तो घोडा शुभ्रानी स्टोर रूम मध्ये ठेवलाय. मला नाही काढता येणार, तो मला नाही काढता येणार. प्लीज पंजोबा, जर तुम्ही मला काढून दिलेत ना तर मी तुम्हाला त्रास नाही देणार. नक्की? हो, प्रॉमिस. प्रॉमिस? हो हो, प्रॉमिस. चल चल, मी काढून देतो घोडा. तुला घोडा आणून देतो मी. थांबी. कुठे ठेवला घोडा माहिती? इथेच कुठेतरी असेल मला घोडा. मी बघून आलो. शुभ्रा, आई काय झालं? खूप बरं झालं आज तू ऑफिसला आलीस. आज पुन्हा एकदा मला माझी कॉन्फिडंट शुभ्रा बघायला मिळाली, जिला बघायला मी इतके आतुरले होते. अगं, इतक्या लोकांसमोर काय छान आणि मुद्देसूद बोलत होतीस तू. तू जे पॉइंट्स मांडलेस ना, ते आमच्या कोणाच्या डोक्यातही आले नव्हते. म्हणजे आम्ही इतका विचार करत होतो की या ऍड कॅम्पेन वरती आम्ही एवढा पैसा खर्च करतोय पण सेल्स का डाऊन होत आहे. पण तू एका सुटकीसाठी सगळा प्रश्न सोडवून टाकला शुभ्रा. आई, मी बरोबर बोलले ना? तुम्हाला राग नाही ना आला माझा? अगं, मला तुझा राग आला असता तर एवढी मोठी जबाबदारी टाकली असती का मी तुझ्यावर? मला तुझा राग तेव्हा आला जेव्हा तू सगळी हुशारी सोडून, तुझी नोकरी सोडून फक्त घरात बसलीस. इतकी घरी बसायची सवय झाली ना शुभ्रा, मग घराबाहेर पाऊल टाकणं अवघड होऊन जाईल. आई, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण बबडू खूप लहान आहे हो अजून. गरज आहे त्याला माझी. त्याला असं घरात सोडून कशी येऊ मी? अगं शुभ्रा, किती दिवस तू तुझा पदर पकडून बसून राहणार आहे? आणि तू एकटा आहे का घरात? घरात त्याचे आजोबा आहेत, पणजोबा आहेत, दोघंही अतिशय आनंदाने लक्ष देतील त्याच्याकडे. तू नको गुंतून राहूस. आणि शुभ्रा, शुभम आता मोठा झालाय, काही गोष्टी त्याला स्वतः करायला शिकू दे आत्तापासून. आई, तुमचं म्हणणं पटतंय मला, पण तसं वागायला नाही जमत आहे. सब एकीकडे वाटतं की थांबूया थोडी वर्ष. तुम्ही आहात, सोहम आहे, सगळं सांभाळताय तुम्ही, मग माझी काय गरज आहे? शुभ्रा, तुझी कंपनीला किती गरज आहे ते आज दाखवून दिलेस तू. मला एका गोष्टीचं खूप समाधान वाटतंय शुभ्रा. आज गेली काही वर्ष तू फक्त घर सांभाळतेस, पण तू हरवून नाही गेलीस. तुझ्यात तो स्पार्क अजून आहे. थँक्यू सो मच आई. खरंच तुम्ही असं बोललात ना की मला खूप बरं वाटतं. आई बाबा अचानक गेल्यानंतर फक्त तुमचा आधार आहे मला. तुम्ही रागावलात ना आई, तरी त्यामागे प्रेम असतं. मला माहिती आहे तुमची इच्छा आहे मी तुमच्यासारखं व्हावं. आणि आई, मी खरंच करते प्रयत्न, पण मला नाही हो जमत आहे. आणि मला कळत नाहीये की मी कुठे चुकतेय. चुकताय असं नाही, फक्त ना तू आत्मविश्वास गमावून बसलीस. पण माझं ऐक,
अशी येत जा ऑफिसला रोज. बघ परत मिळवशील तो आत्मविश्वास. पण मला सांग, जी मुलगी दुसऱ्याचं आयुष्य घडवू शकते ती स्वतःच्या आयुष्याला पुन्हा आकार नाही देऊ शकणार. चल, निघूया. तुम्ही असा विश्वास टाकलात ना माझ्यावर की मला खूप हुरूप येतो अहो. आणि वाटतं आपण हे काहीतरी करू शकतोय. अरे काय प्रकार आहे हा? अरे हे काय आहे राजा, किती पसारा. शुभम ओठ ओठ, इकडे ये आधी. इथे तुझा डाडा आलाय ना घरी, तो कुठे? काय चाललंय सगळं? पणजोबा कुठे आहेत? ए शुभम, अरे हसतोयस का तू? पणजोबा कुठे आहेत? हे राजा इकडे बघ, पणजोबा कुठे आहेत? ते कुठे जाणार आहेत? ते घरीच आहेत. अरे कुणी आहे का बाहेर? अरे दार कुणी लावलं? अगं हा बाबांचा आवाज आहे. ए बबडू, अरे कुठे आहेत पणजोबा? कुठे पणजोबा? सांग ना राजा. अरे माझा आवाज ऐकू येतो का तुला? अरे मी आत अडकलोय, माझा जीव खूप पडतोय. बाबा? अरे ए बबडू, तिथून येतोय शुभ्रा. बाबा? आजोबा थांब थांब, बाजूला हो. सावकाश सावकाश. अरे कुणी आहे का? दार उडा. अगं बबडू, बाबा 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 सावकाश सावकाश. बाबा बरे आहात ना तुम्ही? जरा पाणी घेऊन ये जा. या बाबा. आजोबा ठीक आहात ना तुम्ही? मी पाणी घेऊन येते. या सावकाश. काय झालं बाबा? काय बबडू? बसा. सावकाश. दे पाणी देतात. आजोबा तुम्ही ठीक आहात ना? ठीक आहे. बाबा काय झालं? तुम्ही स्टोर रूम मध्ये कसे लॉक झालात? अगं कसं म्हणजे काय? कसं काय तुझ्या नातवाचा पराक्रम? तर घोडा पाहिजे पण हट्ट केला म्हणून स्टोर रूम मध्ये शिरलो घोडा आणण्यासाठी. त्या पठ्ठ्यानं बाहेर रखडी लावली, मी आतच राहिलो. तुम्ही दोघं वेळेवर आलात म्हणून, नाही तर माझं आज काही खैर नव्हतं. शुभम, शुभम कुठे आहेस तू? जिथे कुठे लपला असशील पहिला समोर ये. शुभम, इकडे. शुभम इकडे ये. इकडे ये. किती वेडेपणा केलायस तू माहितीये का तुला? पणजोबा तुझ्याशी किती खेळतात, सांभाळतात, त्यांना होत नाही तरी ते तुझी काळजी घेतात. असं का केलंस मग तू? अरे राजा, आजोबांना काही झालं असतं तर राजा का वागला असं? तुझ्यामुळे तुम्ही असं वागलं. जर तू पंजोबा नसते तर तुम्हाला सोडूनच गेली नसती. मला खूप एकटं वाटत होतं. पंजोबांना तर माझ्याशी कुठला गेम पण खेळता येत नाही, तसे लगेच जमतायत. अरे राजा, खरंच सॉरी, माझं खूप चुकलं.
मी तुला सोडून परत कधीच नाही हा जाणार.